हा दुसरा सामना. पहिला चेंडू खोलवर टप्प्यात, चांगली गोलंदाजी. फिल्डर आपल्याला पाहायला मिळत नाहीये रिस्ट्रिक्शन्स मुळे काही गोष्टी. या वेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता आणि एकदा कृष्णाच्या स्लॉट मध्ये आला की कृष्णाचा पावा ते चेंडू मात्र निघून जावा. आलाय षटकार. संघाकडे देखील ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेला स्लॉट मध्ये चेंडू आला की फुल पॉवरफुल बसला की सीमा पार गोल्डन सिक्स षटकार. इथे मात्र जोरदार प्रहार. याही वेळेला आयडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कलात्मकतेनं सजवलेला फटका चौकार. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र फटका फसलाय. चेंडू काही काळ हवेत आहे. धोनी जिथे असेल तिथे मात्र अनहोनी होऊ शकत नाही. तिथे फक्त शुभ शुभ शुभ. लाजवाब गोलंदाजी. इथे मात्र विचार करावा लागेल. यावेळेला चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. फ्रंट फुटवर येतोय. यावेळेला मात्र सरा बॅटनं सेफ शॉट पाहायला मिळालाय. स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू मात्र मैदानाच्या आत थांबणार नाही. आलाय बॅटर भूषणच्या बॅटमधनं चौकार. यावेळेला मात्र चांगला फटका सजवला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. आधी मडके चुकी करणार नाही. राजे बॉईजला बसलाय हा तिसरा धक्का. महेंद्र. यावेळेला आतिशच्या या चेंडूवर महेंद्रनं घणाघाती केला आघात. हा आलाय सन्मान म्हणजे निलेश पाटोळे. यावेळेला चांगली गोलंदाजी बॅकहँडचा वापर केला होता सर ते शेवटला चेंडू रिलीज करताना. जयदीप बोंडिवले इथे मात्र दिरंगाई झाले, घाई झाली, अति घाई. सातत्यानं संकटात नाही. हार्ड हिटर बॅटर महेंद्रची बोचणारी, टोचणारी, सलणारी ही पडली विकेट. जयदीप बोंडिवले बाउन्सर होता त्यावर पुल. आतिश फक्त बघत राहील. चेंडू निघून जाईल. प्रेक्षकांमध्ये षटकार. चांगली गोलंदाजी. या वेळेला जर आपण पाहिलं 100 रुपयांचं कॅश प्राइज आले आमच्याकडे. या वेळेला चांगली गोलंदाजी. स्लोवन बॉल आणि इथे मात्र पंचांचा बोर्ड आकाशात. थेट पॅडवर जाऊन आदळलेला हा चेंडू आणि थेट पायचीच्या स्वरूपात वासुदेव माघारी परतेल. चेंडू क्रमांक 3. या वेळेला मात्र जोरदार प्रहार. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात. ओमकार परटोळे तिथे मात्र चुकी करणार नाही. पकडलाय झेल आणि संपलाय. बॅटर प्रशांतचा खेळ. नाबूद केलेत इरादे या क्षणाला. आणि यावेळेला मात्र स्लॉट मध्ये आल्यानंतर भूषणनं केलाय जोरदार तडाखा. चेंडू हवेत आहे. उंची गाठली, अंतर नाही. पण या फ्लशच्या खाली देखील सुंदर जजमेंट केलंय आतिश भांडेनं. पकडलाय झेल आणि संपलाय भूषणचा खेळ. सातत्यानं ऑन असेल ती कुठे थांबली जाणार नाही सर ते शेवटच्या क्षणाला. ओमकार परटोलेनं मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि इथे सरते शेवटच्या चेंडूवर 8वा धक्का दिलाय. तो म्हणजेच राजबॉईज संघाला फलकावर आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच 8 बाद 52 धावा. विजयाकरता साई स्पोर्ट्स शहापूर या संघाला 36 चेंडू आणि गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाज जर पाहिलं तर कृष्णा 9 धावसंख्येवर बाद झाला. पराग 10. हेमंत शून्याचा एक भोपळा न फोडला. भूषणनं 12 धावा केल्या. महेंद्रनं 8. वासुदेव 2. प्रशांत आपल्याला गोल्डन डकचा शिकार झाला. रोहननं 2 धावांवर नाबाद राहिला तर सोहग मात्र 4 धावा. श्रावण थोडासा महागडा ठरला. एका षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या. त्यानंतर आलेल्या जयदीपचा 2 षटकांचा स्पेल मात्र कमालीचा राहिलाय. 16 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्यामध्ये प्राप्त केल्या आणि 5 चेंडू डॉट काढले. त्यानंतर आतिश भांडे एका षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. आधी मडके एका षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या आणि ओमकार परटोळेच्या शेवटच्या षटकामध्ये केवळ 6 धावा खर्च झाल्यात. जयदीप बोंडुले 2 विकेटचा मानकरी ठरला. आधी मडके 3 विकेटचा मानकरी ठरला. ओमकार परटोळे 1 विकेटचा मानकरी ठरला. कमाल. ओहो पहिला चेंडू यावेळेस फटका सुरेख आहे. लाजवाब. गॅप प्रॉपर. चेंडू फरार. परंतु टी शर्ट वरती नाव नीरज स्पोर्ट्स शहापूर असल्यामुळे यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज होती आणि फलंदाज बाद असेल. क्या बात आहे. पहिली विकेट जयदीप बोंडिवले. बॅक टू द पॅव्हिलियन. ओहो यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू पाठवून दिलाय पार्किंग लॉट मध्ये. ओहो यावेळेस खराब चेंडू. फुल ऑफ लेन. 1 बाउन्स ओव्हर द लो.
लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय चेंडू. 4 धाब्यांसाठी. ओहो, यावेळेस लिडिंग एज आहे. साऊंड आमच्यापर्यंत पोहोचलाय. गोल्डन शिकार यावेळेस जाळ्यामध्ये अडकली गेली आहे. कैलास पांडे बॅक टू द पवेलियन. त्रासदायक ठरला. ओहो, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर लाईन बाउंड्री लाईन क्लिअर करतोय चेंडू डीप मध्ये. 4 धाब्यांसाठी. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओहो, यावेळेस देखील प्रॉपर कनेक्शन. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. कव्हर लाईन बाउंड्री पार. 4 धावा. आपण विजय करू शकतो. ओहो, यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, सेफली खेळण्याचा प्रयत्न ज्या वेळेस होतो त्या वेळेस मात्र अगदी विकेट प्राप्त होते. आणि यावेळेस देखील गणेश डिंगोरे सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळतो. ओहो, यावेळेस मात्र फटका. ओ माय गॉड, डे ऑफ द कॅच. निश्चितेला 10,000 रुपये. आजच्या दिवसाचे 20,000 कोणाला मला मिळतील का? नाही. यावेळेस मात्र मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. लगाया शिव छत्रपती चषक का चौका. गोलंदाजी करतोय. ओहो, यावेळेस मात्र अगदी सेफ झोन मध्ये फटका. फ्लॅट सिक्सर श्रावणच्या बॅट मधनं येत आहेत. 6 धावा. ओहो, पहिला चेंडू उडवलाय. एक सिंगल नाही तर मिल्लालाय चौकार. आणि या चौकारानं साई स्पोर्ट्स शहापूर संघ विजेता म्हणून घोषित करण्यात येतो. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ सापडलाय साई स्पोर्ट्स शहापूर.